चंद्रपूरच्या जुबली हायस्कूलच्या नूतनीकरणाला गती. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून नूतनीकरणाच्या कामाची पाहणी. कुणाल कामरा आज खार पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची शक्यता. चौकशीला हजर राहण्यासाठी खार पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावलं होतं. कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कोरटकरच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी होणार. कळंब कारागृहात कोरटकरवर 10 सीसीटीव्हीची नजर. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्यात सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे एकाच मंचावर एकाच व्यासपीठावर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. भुसावळ आणि जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. पालघरमधील मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. अविनाश जाधव यांच्या फोटोला फासलं काळ. सातारा शहरात नव्याने रिंग रोड तयार होणार. विकासासाठी सरकारकडून भरभरून निधी मिळणार. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक. 11 तारखेला प्रहार संघटनेचं राज्यव्यापी आंदोलन. आमदारांच्या घरासमोर मशाली पेटवून आंदोलन करणार. मणिपूरच्या काही भागात 6 महिने सशस्त्र दल कायदा. 13 पोलीस स्टेशन वगळता इतर क्षेत्रासाठी निर्णय. 5 जिल्ह्यांच्या 21 पोलीस स्टेशनमध्ये 6 महिने कायदा लागू. राज्यात अवकाळी पावसाचा अलर्ट. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा. वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा उत्साह. दर्शनासाठी अक्कलकोट येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. वाशिम जिल्ह्यातील 3063 जन्म मृत्यू दाखले रद्द. त्यामुळे फेर तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. शिर्डी विमानतळावरती नाईट लँडिंग सुरू. रात्री हैदराबादहून 50 प्रवासी शिर्डीत दाखल. वॉटर सॅल्यूट करून पहिल्या विमानाचं शिर्डी विमानतळावर स्वागत. अमरावती विमानतळावर उतरले 72 आसनी विमान. अमरावती विमानतळावर यशस्वी चाचणी. त्यामुळे लवकरच आता अमरावती विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार. वडगाव ते LTT दरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय. ही ट्रेन आठवड्यातून पुन्हा एकदा धावणार. 6 एप्रिल ते 5 मे दरम्यान दर रविवारी दुपारी 4:30 वाजता सुटणार. राजस्थान रॉयल्सने IPLच्या 18व्या मोसमात अखेर विजयाचं खातं उघडलं. सलग 2 सामने गमावल्यानंतर घरच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळताना पहिला विजय मिळवला. जळगावात सोने खरेदी. 25 ते 30 कोटी रुपयांची उलाढाल. रविवारी सोन्याचे दर 89,700 रुपये प्रति तोळा, तर चांदी 1,01,000 रुपये प्रति किलोवर. सोने लाखांच्या उंबरठ्याकडे असतानाही नागरिकांमध्ये उत्साह. परभणीत अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा भूमिपूजन संपन्न. 11 फुटी अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती पुतळा साकारणार. महामार्गाचे काम करणाऱ्या 3 कंपन्यांना पुन्हा नोटीस. 10 कोटींच्या रॉयल्टी थकबाकी येणे बाकी. महसूल विभागाची उद्दिष्ट पूर्ण करताना कसरत. लातूरात 1 धाव सायबर सुरक्षेसाठी मॅरेथॉन स्पर्धा. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. विविध गटातून शेकडो स्पर्धक झाले होते सहभागी. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात वाहन खरेदीचा उत्साह. 23 ते 30 मार्च या कालावधीत 86,496 वाहनांची नोंदणी. सर्वाधिक नोंदणी मुंबई सेंट्रल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाल्याची संबंधित अधिकाऱ्यांची माहिती. धाराशिवमध्ये रमजान ईद निमित्त ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण. नमाज पठणासाठी संपूर्ण शहरातील मुस्लिम बांधव येणार एकत्र. राजकीय नेते देखील लावणार उपस्थिती. रमजान ईद निमित्त आज कोल्हापुरात नमाज पठण. यावेळी हसन मुश्रीफ देखील राहणार उपस्थित. नाशिकमध्ये आज रमजान ईदच्या निमित्ताने सामूहिक नमाज पठण. ईदच्या निमित्ताने नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. 3 वर्षात 1000हून अधिक बांगलादेशींना अटक. घुसखोरांना मदत करणाऱ्या भारतीय नागरिकांवर ही कारवाई. बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या मुंबईसाठी चिंतेचा विषय.
अणु चाचणी करारावर इराणचा अमेरिकेला झटका. इराणकडून अमेरिकेच्या अणु करार प्रस्तावाला वाटाण्याची अक्षता. इराणच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेसोबत संवाद टाळला. हिंगोली जिल्ह्यातील तापमानात वाढ होत असल्याने केळीच्या बागांना फटका. केळीच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने केळी उत्पादक शेतकरी संकटित. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना 154 कोटी 36 लाख रुपयांची अग्रिम रक्कम मिळणार. शासनाने रक्कम पीक विमा पण इकडे वर्ग केली असून लवकरच शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सलग 5व्या वर्षी कापसाच्या BG2 बियाण्यांच्या दरात प्रति पाकिट 37 रुपयांची वाढ केली. कृषी निविष्ठांसोबत बियाण्यांच्या दरवाढीमुळे कापसाचा उत्पादन खर्च वाढणार. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची हळद काढणीची लगबग सुरू. मजूर मिळत नसल्याने आणि हळदीच्या उत्पादनात घट झाल्याने हळद उत्पादक शेतकरी अडचणीत. पैठण बाजारपेठेत खरेदी वाढल्याने मोठी उलाढाल. सणांमुळे बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल. मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक पवन लोहिया यांची माहिती. बीडच्या वडवणी तालुक्यातील साळिंबा येथे गायीचं अनोखं डोहाळे जेवण. यावेळी गावातील अनेक महिला उपस्थित. पैठणमध्ये सुपारी देऊन मुलाची हत्या. आईने मुलाच्या खुनाची सुपारी दिल्याचं उघडकीस. मुलाच्या आईसह 3 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. बदलापुरात भंगाराच्या दुकानाला भीषण आग. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त. अंबरनाथमध्ये एका दुचाकी स्वाराचा अपघात. भरधाव वेगाने दुचाकी चालवणारा दुचाकीसह पडला खोल नाल्यात. पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करून केली अटक. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत केली होती दुचाकी पार्क. जालन्यातील परतूर येथे राशनचा 30 टन तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कारवाई. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. परतूरच्या तहसीलदारांची कारवाई. मिरजेत भर दिवसा 4 महिलांकडून एका दुकानातील दागिन्यांवर डल्ला. घटना CCTV मध्ये कैद. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. अक्कलकुवा येथून मालेगावकडे गोवंश जनावरे घेऊन जाणारे वाहने पोलिसांनी केले जप्त. जवळपास 20 ते 25 गोवंश जनावरे धुळे शहरातील खानदेश गोशाळेमध्ये सोडण्यात आली. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. म्हाळुंगे MIDCतील विद्युत रोहित्रामधील तांब्याच्या तारांची चोरी. या प्रकरणी दोघांना अटक. चोरट्यांकडून एकूण 2,30,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.